हा प्रोकॅरिओटिक आरएनए पॉलिसिस्ट्रॉनिक आहे, म्हणजे अनेक प्रोटीन बनवायची इन्फॉर्मेशन या आरएनए कडे असते. परंतु युकॅरिओटिक एमआरएनए मात्र मोनोसिस्ट्रॉनिक आहे, म्हणजे एक एमआरएनए एकच पर्टिक्युलर प्रोटीन बनवणार. प्रोकॅरिओटिक एमआरएनए मध्ये फक्त कोडिंग 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 फक्त आवश्यक असणाराच सिक्वेन्स असतो. सो प्रोकॅरिओटिक आरएनए कंटेन्स एक्सॉन्स ओनली. But eukaryotic RNA contains exon, intron, exon, intron, exon, intron, exon, intron. कोडिंग आहे तो एक्सॉन आणि नॉन कोडिंग आहे ज्याचा काही उपयोग नाही ते इंट्रॉन आहे. आणि नंतर हे सगळे नॉन कोडिंग सिक्वेन्स जे आहेत ते काढून टाकले जातात, इंट्रॉन रिमूव्ह केले जातात आणि सगळे इंट्रॉन रिमूव्ह करून एक कंटिन्यू असं फक्त कोडिंग सिक्वेन्सचाच एक एमआरएनए बनवला जातो. फंक्शनल एमआरएनए आपण त्याला म्हणतो. पुढे आपल्याला प्रोसेस आहेच डिटेलमध्ये, त्यावेळी आपण त्याचे डिटेल्स पाहू. तर मॅसेंजर आरएनए बद्दल आता एवढी माहिती आवश्यक आहे. मग तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ यावर. Suppose there is one mRNA having genetic code 901. समजा 901 किंवा कसं असेल 901 असं एक क्वेश्चन आहे. सपोज the genetic codes which are present on mRNA are 901. That mRNA has codes for how many amino acids? किती अमिनो ऍसिड यामध्ये कोड केले जातील किंवा याच्यापासून जे प्रोटीन होणार आहे त्या प्रोटीन मध्ये अमिनो ऍसिड किती, असा क्वेश्चन इथं विचारला. आता याच्यामध्ये टोटल कोड किती आहेत? 901. आता 901 कोड पैकी शेवटच्या UAA, UAG, UGA पैकी एक कोणता तरी इथं या टोकाला असणार आहे. तो कोड कोणतं प्रोटीन कोणतं अमिनो ऍसिड कोड करतो का डिटरमाइन करतो का नाही, तो नॉनसेन्स कोडॉन आहे. त्यामुळं इथं 901 मायनस 1 एक कोड कमी करा, एक कोड कमी करा, म्हणजे जे काही प्रोटीन असेल त्याच्यामध्ये 900 अमिनो ऍसिड असणार. किंवा हा क्वेश्चन थोडासा बदलू आपण. एक प्रोटीन आहे, त्या प्रोटीन मध्ये एक प्रोटीन आहे, त्या प्रोटीन मध्ये 300 अमिनो ऍसिड आहेत. A protein having 300 amino acids has mRNA having how many nucleotides? 300 अमिनो ऍसिडचं एक प्रोटीन आहे, पण ते प्रोटीन बनवण्यासाठी जे mRNA वापरलंय दादा 300 अमिनो ऍसिडचं प्रोटीन आहे, ते प्रोटीन बनवण्यासाठी जे mRNA वापरलंय त्याच्याकडे किती जेनेटिक कोड आहेत असा क्वेश्चन विचारला. काही करायची आवश्यकता नाही. 300 into 3 that is 900 plus 3 म्हणजे
300 अमिनो ऍसिड साठी 300 कोड लागणार, 301 कोड लागणार आहेत आणि एक कोड जो बनतो तो 3 लेटरचा बनत असतो. पुढे आपल्याला आहेत आणि मग 3 लेटरचा एक कोड बनत असल्यामुळं 900 आणि शेवटचा जो एक कोड आहे तो नॉनसेन्स कोड ऑन असतो. त्याचे 3 लेटर आपल्याला विचारात घ्यावे लागतील. म्हणजे 903 न्यूक्लिओटाइड किंवा बेसेस एवढ्या लेंथचं जर mRNA असेल तर त्याच्यापासून 300 अमिनो ऍसिड असलेलं प्रोटीन बनणार. क्वेश्चन तुम्हाला कशाही टाईपनं विचारू द्या, mRNA ची लांबी देऊ द्या, प्रोटीन विचारू द्या किंवा अमिनो ऍसिडची चेन विचारू द्या किंवा अमिनो ऍसिडची चेन देऊन mRNA ची लेंथ विचारू द्या, मग ती कोड लँग्वेज मध्ये विचारू द्या, कोडच्या फॉर्म मध्ये किंवा बेस किंवा न्यूक्लिओटाइडच्या फॉर्म मध्ये विचारली तरी आता तुम्हाला अडचण येण्याचं कारण नाही. फंक्शन काय याचं? mRNA carries information of protein synthesis from DNA to site of protein synthesis. जे प्रोटीन तयार करायचं आहे त्या प्रोटीनची लागणारी जी माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, ती कुणाकडे आहे? डीएनए कडे. डीएनए कडनं तेवढ्याच प्रोटीनची माहिती कॉपी करून माहिती जिथं प्रोटीन बनवायचंय, रायबोसोम बनतंय तर तिथं ते आणलं जातं, मेसेज कॅरी केला जातो. म्हणून त्याला आपण मॅसेंजर आरएनए असं म्हटलेलं आहे. आता मॅसेंजर आरएनए बद्दल आणखी थोडं आपल्याला चर्चा करायची आहे. पुढे आहे ते ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस मध्ये. आता दुसरा टाईप जो आहे तो ट्रान्सफर आरएनए, स्मॉलेस्ट आरएनए, सोल्युबल आरएनए, ऍडॅप्टर आरएनए. NaCl मध्ये सोल्युबल आहे ते. 1 नॉर्मल NaCl मध्ये ते सोल्युबल आहे. ऍडॅप्टर आरएनए अशा अनेक नावांनी जे आरएनए ओळखलं जातं ज्याचं स्ट्रक्चर पण कॉम्प्लिकेटेड आहे ते आरएनए. याचं ट्रायफोलिएट, याचे 2 मॉडेल आहेत. सुरुवातीला जे मॉडेल स्टडी केलं जात होतं ते सिंपल मॉडेल होतं. सिंपल मॉडेल होतं ते. त्याला आपण हेअरपिन मॉडेल म्हणू. होगलँड या सायंटिस्टनं हे मॉडेल स्टडी केलं. यामध्ये इथं मिडल लूपला 3 अनपेअर्ड बेसेस असतात. समजा UAC ते अँटीकोडॉन आहे. पुढे आपण बघू कोडॉन अँटीकोडॉन काय आहे ते. आणि इथं एक लॉंगर एंड आहे, त्याचा शेवट CCA नावाच्या बेसनं होतो आणि ते 5' प्राईमला आहे. आणि शॉर्टर एंड आहे ते 3' प्राईमला आहे आणि त्याचा शेवट होतो गॉनिन नावाच्या बेसनं. असं अतिशय सिंपल मॉडेल याचं होगलँड यांनी सांगितलं. इट लुक्स लाईक अ हेअरपिन, हेन्स कॉल्ड ॲज हेअरपिन मॉडेल. काही वेळा डायग्राम तुम्हाला विचारली जाते, स्केच अँड लेबल बोर्ड क्वेश्चन मध्ये विचारलेली आतापर्यंत. तर आपण नेमकं मॉडेल विचारलंय काय आणि आपण ड्रॉइंग करतो काय याच्यामध्ये गडबड होते, म्हणून तर ती डायग्राम विचारण्याचं प्रमाण जास्त आहे. इथं 2 मॉडेल आहेत, ट्रायफोलिएट मॉडेल किंवा क्लोअरलिप मॉडेल आणि हे हेअरपिन मॉडेल. आणि मग आपण डायग्राम कोणती काढतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरं मॉडेल याचं कॉम्प्लिकेटेड आहे.
ट्रान्सफर आरएनए. आपण रिपीट करू. जे आरएनए सायटोप्लाझम मधून अमिनो ऍसिड पिक करणार आणि ते अमिनो ऍसिड ट्रान्सफर करणार, कॅरी करणार कुठं? जिथं प्रोटीन बनवलं जातंय तिथं कॅरी करतं, ट्रान्सफर करतं, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे ट्रान्सफर आरएनए. 1 नॉर्मल किंवा 1 मोलार NaCl मध्ये ते सोल्युबल आहे, म्हणून या आरएनएला सोल्युबल आरएनए असंही म्हटलेलं आहे. हे आरएनए अमिनो ऍसिड जोडतं आणून जोडण्याचं काम करतं आणि म्हणून या टीआरएनएला ऍडॅप्टर आरएनए असं म्हटलेलं आहे. आणि हे सर्वात स्मॉलेस्ट असणारं आरएनए आहे, कारण याच्यामध्ये फक्त 73 to 93 न्यूक्लिओटाइड्स आहेत. मॉलिक्युलर वेट आपल्याला माहिती आहे 23,000 to 30,000 एवढं याचं मॉलिक्युलर वेट आहे. आणि त्यामुळं आपण म्हणू शकतो की स्मॉलेस्ट आरएनए हे ट्रान्सफर आरएनए आहे. याच्यामध्ये 2 मॉडेल आपण स्टडी केलेले आहेत पूर्वी सुद्धा, 11वीला सुद्धा झालेलं आहे. एक मॉडेल आहे हेअरपिन मॉडेल, सुरुवातीला डिस्कवर केलेलं जे मॉडेल आहे ते हेअरपिन मॉडेल. होगलँड या सायंटिस्टनी हेअरपिन मॉडेल स्टडी केलं. इथं UAC अँटीकोडॉन आर्म आहे. अँटीकोडॉन इथं आहे. हे शॉर्टर एंड आहे, इट एंड्स विथ गॉनिन. आणि हे लॉंगर एंड आहे, इट एंड्स विथ CCA. असं हे मॉडेल आपल्याला हेअरपिन सारखं दिसतं, म्हणून त्याला आपण हेअरपिन मॉडेल असंही म्हटलेलं आहे. आणि इथं तसं तर आरएनए सिंगल स्ट्रँडेड असतं, परंतु इथं फोल्ड झालेत, अनेक प्रकारे फोल्ड झालेले आहेत. आणि इथं जे फोल्डेड आरएनए बनलेलं आहे हे होले इटाल यांनी स्टडी केलं, यांनी डिस्कवर केलं. या मॉडेलला क्लोवर लीफ मॉडेल या नावानं सुद्धा ओळखलं जातं. ट्रायफोलिएट 3 मोठे दिसतात म्हणून ट्रायफोलिएट मॉडेल सुद्धा म्हटलं जातं. या मॉडेलमध्ये 5 मेन आर्म आहेत, पण त्या 5 आर्म पैकी 1, 2, 3, 4 आर्म हे मेन आहेत, ऍक्टिव्ह आहे. छोटासा एक आहे. याचं डायरेक्शन कसं आहे तर इथं 5' to 3' या डायरेक्शननं हे रन होत आहे. आणि हा मधला भाग जो आहे तो स्टेमचा आहे. आणि या ठिकाणी नायट्रोजन बेसेस मध्ये पेअरिंग आढळतं. इथं तेवढ्या भागात पेअरिंग आहे, स्टेम मध्ये पेअरिंग पाहायला मिळेल. हे शॉर्टर एंड आहे 5' प्राईमला आणि याचा शेवट होणार ग्वानिन बेस मध्ये.
हे लॉंगर एंड आहे 3' प्राईमला, याचा शेवट होणार CCA या बेसनं. आणि याच ठिकाणी 3' प्राईमला OH हा फंक्शनल ग्रुप आहे आणि त्यामुळं या ठिकाणी अमिनो ऍसिड जोडलं जातं. लॉंगर CCA एंड जे आहे ते अमिनो ऍसिड बाइंडिंग साइट आहे. ही अमिनो ऍसिड बाइंडिंग साइट आहे. आणि त्याच्यानंतर हा मेन आर्म दुसरा जो आहे तो आहे T-Psi लूप. What it indicates? This T-Psi loop contains T means thymine, Psi means pseudouracil, and C means cytosine. इथं 7 अनपेअर्ड बेसेस असतात आणि त्याच्यामध्ये थायमिन RNA मध्ये असतं का? नाही. पण हे एक्सेप्शन आहे. या ठिकाणी थायमिन असतं, एक्सेप्शन आहे. आणि इथं सुडोयुरॅसिल हे अनयुज्युअल बेस आहे. सुडोयुरॅसिल हे अनयुज्युअल बेस आहे. या साइट या आर्मचं फंक्शन काय? इट प्रोव्हाइड बाइंडिंग साइट फॉर रायबोसोम. रायबोसोम साठी बाइंडिंग साइट हीच आहे. रायबोसोमचं जे लार्जर सबयुनिट आहे ते इथं बाइंड होणार आहे. त्यानंतर इथं व्हेरिएबल एक छोटासा आहे लंप किंवा व्हेरिएबल आर्म म्हणू आपण. या व्हेरिएबल आर्मचं फंक्शन तसं अननोन आहे. स्पेसिफिक माहित नाही आपल्याला काय करतो. त्यानंतर हा आहे अँटीकोडॉन. अँटीकोडॉन आर्म काय फंक्शन आहे? तर इथं 3 अनपेअर्ड बेसेस असतात. UAC एक्झाम्पल म्हणून लिहिलंय हे. जे कोड mRNA वरती असतात, समजा इथं AUG आहे, असा कोड जर मेसेंजर RNA वरती असेल तर याला कॉम्प्लिमेंटरी बेसेस इथं असणार हे tRNAचा अँटीकोडॉन UAC हे tRNA वरती इथं असतात. त्याला अँटीकोडॉन म्हणतो आपण. म्हणजे mRNA वरती जे आहे ते कोडॉन्स असतात आणि tRNA वरती त्याला कॉम्प्लिमेंटरी अँटीकोडॉन असतात. पर्टिक्युलर मॅचिंग साठी, कारण ते अमिनो ऍसिड कॅरी करणं आणि बाइंड होणं गरजेचं असल्यामुळं अशा प्रकारे अरेंजमेंट केलेली आहे. तर हा अँटीकोडॉन आर्म आहे, त्याला नोडॉक. mRNA वरती असेल तर कोडॉन आणि tRNA वरती असेल तर नोडॉक असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा आहे DHU आर्म किंवा D आर्म. आता या अँटीकोडॉन आर्म मध्ये आयनोसिन हे अनयुज्युअल बेस असतं. अँटीकोडॉन आर्म मध्ये अनयुज्युअल बेस कोणता आहे? आयनोसिन.
त्यानंतर आहे डी आर्म किंवा DHU आर्म. या DHU आर्म मध्ये डायहायड्रॉक्सी युरिडीन हे अनयुज्युअल बेस आहे आणि हे अनयुज्युअल बेस याच्याकडे आहे आणि हा जो आर्म आहे तो काय करतो, अॅमिनो ऍसिड सिंथेटेज. हे जे एन्झाईम लागतं कशासाठी, चार्जिंग ऑफ अॅमिनो ऍसिड, ऍक्टिव्हेशन ऑफ अॅमिनो ऍसिड, त्यासाठी जे एन्झाईम लागतं अॅमिनो ऍसिड सिंथेटेज, त्याच्यासाठी बाइंडिंग साइट इथं आहे DHU आर्म किंवा डी आर्म. So D arm is a binding site for amino acid synthetase. अशा प्रकारे ट्रान्सफर आरएनएचं स्ट्रक्चर आहे आणि एवढ्या डेप्थनं स्ट्रक्चर जर आपण स्टडी केलं तर आपल्याला कुठलाही क्वेश्चन अडणार नाही. कोणत्याही पेपरमध्ये याच्यावर कसाही क्वेश्चन विचारू द्या, तुम्हाला अडणार नाही. पण एवढी इन्फॉर्मेशन त्याची आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ट्रान्सफर आरएनए. त्यानंतर थर्ड टाइप जो आहे तो अतिशय सिम्प्लिफाईड आहे, याच्यामध्ये काही विशेष नाही आहे. तुम्हाला तर माहिती आहे रायबोसोम बरोबर अटॅच झालंय म्हणून त्याला रायबोसोमल आरएनए म्हटलेलं आहे. सर्वात स्टेबल, ऍटलिस्ट 2 जनरेशन पर्यंत ते स्टेबल आहे. आणि काही ठिकाणी तुम्ही क्लासिफिकेशनच्या सिस्टीम विचारात घ्या. 11वीला क्लासिफिकेशनच्या सिस्टीम मध्ये 6 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. या 6 किंगडम सिस्टीम मध्ये 3 जे ग्रुप केलेले आहेत, कोणते, आर्किया, बॅक्टेरिया आणि यूकॅरा. आणि मग तिथं क्लासिफिकेशन करताना कुणाचा वापर केलाय, तर हे रायबोसोमल आरएनएचा जो जीन आहे तो मोर कॉन्झर्वेटिव्ह आहे आणि म्हणून क्लासिफिकेशन करताना त्याचा वापर केला. या रायबोसोमल आरएनए मध्ये फोल्ड असतात का, असतात. जिथं कुठं फोल्ड आहे त्या फोल्डेड पार्ट मध्ये नायट्रोजन बेसेस मध्ये पेअरिंग मिळणार. बाकीच्या भागामध्ये फोल्ड नसतात, तिथं नायट्रोजन बेसेस कसे आहेत, अनपेअर्ड आहेत. सर्वात जास्त असणारं हेच आरएनए आहे. एक रायबोसोम. रायबोसोम ही प्रोटीन बनवणारी मशिनरी आहे, प्रोटीन बनवणारी फॅक्टरी आहे. आणि या प्रोटीन बनवणाऱ्या फॅक्टरीचा मॅनेजर म्हणून कोण काम करतोय, तर रायबोसोमल आरएनए तिथली सगळी व्यवस्था बघतो. म्हणजे रायबोसोम बाइंडिंग साइट प्रोव्हाइड करणं प्रोटीनसाठी, कोडिंग, डिकोडिंग, कोडॉन आणि अँटीकोडॉन यांच्यामध्ये पेअरिंग बरोबर झालं की नाही, ही संपूर्ण व्यवस्था या ठिकाणची कोण करतं, तर रायबोसोमल आरएनए करतं. त्या एमआरएनएचं प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे, तेही मॅसेंजर आरएनए करतं, सॉरी या रायबोसोमल आरएनए करतं. आणि रायबोसोमचा तो एक अतिशय महत्वाचा कंपोनंट आहे. आपण मगाशी सांगितलंय 65% रायबोसोम मध्ये रायबोसोमल आरएनए आहे आणि 35% प्रोटीन्स असतात. अशा प्रकारे 3 टाईप नॉन जेनेटिक आरएनएचे आपण स्टडी केलेले आहे. बॅक्टेरिया म्हणजे मोनेरा, प्रोटिस्टा, प्लॅन्टी, फंजाय, ॲनिमालिया या सर्व ग्रुपमध्ये कोणत्या टाईपचे आरएनए असतात, तर हे 3 टाईपचे आरएनए असणार. आता व्हायरस मध्ये लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग आहे हाच क्वेश्चन आहे आणखी.
कारण त्याच्याकडे काही प्रॉपर्टी लिव्हिंगच्या असतात, काही प्रॉपर्टी नॉन लिव्हिंगच्या असतात. आणि त्यामुळं त्याचा आपण इथं विचार, फक्त RNA व्हायरस मध्ये जेनेटिक मटेरियल म्हणून ते काम करत आहे. बाकी सर्वांमध्ये हे 3 टाईप बॅक्टेरिया म्हणजे मोनेरा, प्रोटेस्टा, प्लॅन्टी, फंजाय आणि ॲनिमालिया या बाकी 5 किंगडम सिस्टीम मध्ये सर्वांमध्ये हेच RNA चे 3 टाईप आहेत. नॉन जेनेटिक RNA हे 3 टाईप येतात. आपल्याला त्यातल्या त्यात जरा कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर जे आहे ते या tRNAचं आहे छोटं पण कॉम्प्लिकेटेड आहे. छोटा आहे पण कॉम्प्लिकेटेड आहे. आणि त्यामुळे तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारताना विचारले जातात काय, तर mRNA वरती क्वेश्चन आपण स्टडी केले पाहिजे. इथं अमिनो ऍसिड बाइंडिंग साईट कुठं आहे, तर लॉंगर एंडला अमिनो ऍसिड बाइंड होत असतं, हे त्याचं आन्सर आहे. व्हॉट इज द रोल ऑफ T-Cy-C लूप किंवा T-Cy-C आर्म जो आहे त्याचा रोल काय. याच्यामध्ये अनयुज्युअल बेसेस कोणकोणते आहेत. आता थायमिन नेहमी असतं का, नाहीच, पण आहे. तर सुडो युरॅसिल हे अनयुज्युअल बेस आहे. 7 अनपेअर्ड बेसेस असतात. पण याचा रोल काय याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. तर जे रायबोसोमचं लार्जर सब युनिट आहे ते लार्जर सब युनिटची ही बाइंडिंग साईट आहे. लार्जर सब युनिटची ही बाइंडिंग साईट आहे. त्यानंतर या अँटीकोडॉन आर्म मध्ये कोणतं अनयुज्युअल बेस आहे, तर आयनोसिन हे बेस इथं अनयुज्युअल असतं. रोल ऑफ दिस अँटीकोडॉन आर्म, it pairs with codon of mRNA. mRNA च्या वरती जे कॉम्प्लिमेंटरी याला असतील ते काय असणार आहेत, ते कोडॉन असणार आहेत. त्यांच्या बरोबर पेअरिंग होण्यासाठी याची आवश्यकता असते. आणि मग mRNA वरती जे असतात त्याला आपण काय म्हणतो, कोडॉन. आणि tRNA वरती त्या अँटीकोडॉन आर्म मध्ये 3 अनपेअर्ड बेसेस जे असतात त्याला आपण अँटीकोडॉन किंवा त्यालाच आपण आणखी म्हणतो नोडॉक. कोडॉन त्याच्या उलट नोडॉक, कोडॉनच्या उलट नोडॉक. त्यानंतर विचारलं जाईल की या DHU आर्मचा रोल काय. DHOR किंवा D आर्म म्हणू आपण, अमिनो ऍसिड सिंथेटेज नावाचं एन्झाईम हे अमिनो ऍसिड ऍक्टिव्हेट करण्यासाठी लागतं, अमिनो ऍसिड चार्जिंग करण्यासाठी लागतं. आणि ते एन्झाईम ऍक्टिव्हेट करण्याचं काम त्या एन्झाईमची बाइंडिंग साईट, ते एन्झाईमची बाइंडिंग साईट कुठं आहे, तर DHU आर्म मध्ये आहे. DHU आर्म मध्ये त्याची बाइंडिंग साईट आहे. पुन्हा क्वेश्चन विचारला जाईल की यामध्ये कोणतं अनयुज्युअल बेस आहे, तर डायहायड्रॉक्सी युरिडीन हे अनयुज्युअल बेस त्यामध्ये आहे. आणि रायबोसोमल RNA वरती क्वेश्चन म्हटलं तर सर्वात कॉमन हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन कोणत्या RNAचं असतं, तर सरळ आहे, रायबोसोमल RNA इज मोस्ट कॉमन टाइप ऑफ RNA. सर्वात स्टेबल RNA कोणता आहे, तर रायबोसोमल RNA हेच सर्वात स्टेबल असणारं RNA आहे. आणि प्रोकॅरियोटिक मध्ये रायबोसोमल RNA जे आहे ते आहे त्या क्रोमोसोमवर एक थोडासा DNA चा सेगमेंट असतो, त्याच्या सहाय्यानं बनतं, त्याच्याकडे तिथं कोड असतात. परंतु युकॅरियोटिक मध्ये रायबोसोमल RNA कुठं बनतं, तर
ते बनतं न्यूक्लिओलस मध्ये. न्यूक्लिओलस ही रायबोसोमल RNA बनवण्याची साईट आहे. यावर पण क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर अशा प्रकारचे पुन्हा क्वेश्चन यावर विचारले जातात. स्मॉलेस्ट कोण आहे, लॉंगेस्ट कोण आहे, फोल्डेड कोण आहेत, अनफोल्डेड कोण आहेत, असे अनेक क्वेश्चन्स यावरती तुम्हाला विचारले जाऊ शकतात. tRNA किती टाईपचे तयार होतात, तर नियर अबाउट 20 टाईपचे तयार होतात. पुढे आहेत ते आपल्याला आणखी 10-20 टाईपचे, मिनिमम 20 टाईपचे tRNA असतात. का ते 20 टाईपचे आहेत ते आपण पुढे स्टडी करणार आहे. तर हे झालं दुसरं न्यूक्लिक ऍसिडचं स्ट्रक्चर फंक्शन. म्हणजे आपण DNA चा स्टडी केला, RNA चा स्टडी केला. यानंतर आपल्याला पुढच्या आर्टिकल मध्ये जेनेटिक कोड काय आहे त्याचा स्टडी करायचा आहे. आणि मग प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस काय आहे, जीन रेग्युलेशन काय आहे, आणि मग जिनोम, ह्युमन जिनोम, DNA फिंगरप्रिंटिंग वगैरे हे टेक्निक आपल्याला पुढे करायचे आहेत. तर इथपर्यंतचा हा पार्ट याप्रमाणे. बघूया याच्यानंतरचा पार्ट उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.